प्रिय लोकांनो, कसे आहात? सगळं ठीक आहे ना? येशू ख्रिस्त तुमच्यावर खूप लक्ष ठेवून आहेत. आज तुम्ही कदाचित एखाद्या समस्येत अडकलेले आहात आणि मनात वेदना व दुःख घेऊन हा कार्यक्रम पाहत आहात, बरोबर ना? बोलताना येणाऱ्या दुःखाने तुमचं मन दडपून टाकतन्य आणि सतत वेदना देतन्य का? तुम्ही आतून रडत आहात का? काही लोक असं म्हणतात ना, बाहेरून तर सगळं ठीक आहे, पण माझ्या अंतःकरणात मी सतत रडतोय. तुम्ही अशा परिस्थितीत आहात का? त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? एक दुःख तुमच्या अंतःकरणात शिरलंय, एखाद्या विशिष्ट गोष्टी संबंधीचं दुःख. ते तुमचं वैयक्तिक प्रकरण असू शकतं, जे बाहेर सांगता येणारं नाही असं काहीतरी. किंवा ते कौटुंबिक प्रकरण असू शकतं, किंवा नोकरीत व्यवसायात असलेल्या परिस्थितीमुळे असू शकतं. कोणतं तरी एक प्रकरण तुमच्या अंतःकरणाला स्पर्शून गेलं आहे. म्हणूनच तुमच्या अंतःकरणात एक दुःख आहे, नाही का? आता परमेश्वर तुमच्यासाठी एक वचन सांगत आहे. एक भक्त काय म्हणतोय माहितीये का? स्तोत्रसंहिता 94 वचन 19 मध्ये, माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करते. जेव्हा अंतःकरणात विचार वाढतात, तेव्हा आपलं मन एक दिलासा शोधत राहतं आणि दिलासा मिळाल्यामुळे व्याकुळ होतं. कधी कधी दिलासा येतच नाही. काही वेळा काही तोटे, काही निंदा, काही अडचणी, काही आघात आले की आपल्या अंतःकरणात विचार सतत वाढत जातात आणि ते एक ओझ बनून आपल्यावर दडपण आणतात. अशा वेळी मनात एक नैराश्य येऊन बसतं. मग आपल्या मनात आनंदच येत नाही, खाण्याची इच्छा होत नाही, झोप लागत नाही, ती वेदना तशीच राहते. अशा प्रकारच्या आत्म्याला काय असतं तर ते म्हणजे दिलासा. पण हा दिलासा माणूस देऊ शकतो का? माणसाचे शब्द खरा दिलासा देत नाहीत, फक्त क्षणभर सांत्वन वाटतं. रडू नकोस, घाबरू नकोस असं इतर म्हणतात. पण जर देवाची उपस्थिती खाली उतरली आणि त्याने आपल्या अंतःकरणाला दिलासा दिला, तर त्या चिंता आपोआप दूर होतात आणि मनात एक शांतता येते. कारण देवाचं एक नाव आहे दिलासादायक देव. परमेश्वराचं एक नाव आहे दिलासाचा देव. मीच तुझं सांत्वन करणारा देव आहे असं परमेश्वर म्हणतो. आज तुला एक दिलासा हवा आहे का? मुला मुली, तुझं मन दुखावलं गेलं आहे. हे असं आहे की ते जखम खोल आहे की तू ती उघडपणे सांभूही शकत नाहीस. हृदयात झालेल्या त्या जखमेमुळे चिंता वाढली आहे. एक दुःख, एक मानसिक तणाव, एक शोक, विचारांमध्ये संघर्ष आहे. तू व्याकुळ झालेला आहेस, सतत व्याकुळतेत आहेस. तुला आता एक दिलासा हवा आहे. मीच तुला दिलासा देणारा देव आहे असं परमेश्वर म्हणतो. जर तो दिलासा देणारा देव असेल तर कोणत्याही अडचणीत सापडलेल्या लोकांना तो दिलासा देऊ शकतो. तो अशा प्रकारचा अद्भुत दिलासा देणारा देव आहे. तो हा दिलासा कसा देतो? पवित्र आत्म्याच्या माध्यमातून. पवित्र आत्म्याचे एक नाव माहीत आहे का? कम्फर्टर म्हणजेच दिलासा देणारा. पवित्र आत्म्याची उपस्थिती उतरली की लगेचच त्या वेदनांवर दिलासा मिळतो. एकदा मला एका घरात प्रार्थना करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांचे पती निधन पावले होते, त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात एक मोठं दुःख भरून आलं होतं. मुलं सगळे त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. ते प्रभूला ओळखणारे, चांगले प्रार्थना करणारे लोक होते. पण या पतीच्या मृत्यूने तिचं मन खोलवर दुखावलं होतं. त्याच्या मनात अशी वेदना होती की ती बाहेर व्यक्तही करू शकत नव्हता. म्हणून त्या तोंडून काही बोलूही शकत नव्हत्या, फक्त दुःखातच बुडालेल्या होत्या. तेव्हा मुलं येऊन दिलासा देतात, इतर सेवक लोक येऊन धीर देतात, अधूनमधून येऊन प्रार्थना करून जातात, पण तरीही तो दिलासा काही मिळत नव्हता. त्या तशाच दुःखातच होत्या. मी जेव्हा गेलो तेव्हाही त्या दुःखातच होत्या. नव्याला गमावून काही दिवस झाले होते. त्या काळात त्या तशाच होत्या आणि मला समजलं की आपल्या शब्दांनी त्यांना दिलासा देता येणार नाही. फक्त परमेश्वराची उपस्थितीच त्यांना दिलासा देऊ शकते.
प्रभू स्वतः खाली येऊन आपला दिलासा दिल्यावरच ते दुःख दूर होईल आणि शांती मिळेल, असं मी सांगितलं. मी भाराने भरलेला प्रार्थना करायला सुरुवात केली. प्रभू, तुझी उपस्थितीच दिलासा देणारी आहे. तुझी उपस्थिती आता तिच्यावर उतरावी. हीच गोष्ट आज तिला हवी आहे. मी जे शब्द बोलतो ते तिला दिलासा देऊ शकत नाही, पण तुझी उपस्थिती मात्र तिला दिलासा देऊ शकते. त्यांच्या मनात खूप चिंता भरून राहिलेली होती. असं मी प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याची उपस्थिती खाली यायला लागली आणि जसजशी आत्म्याची उपस्थिती खाली उतरू लागली तसतसे आजूबाजूला असलेले लोक अज्ञात भाषांमध्ये देवाची स्तुती करू लागले. असंच करत करत प्रभूची उपस्थिती धुक्यासारखी खाली येत असल्याचं जाणवू लागलं. आत्म्याने भरून ते प्रार्थना करत राहिले आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती त्यांना व्यापून टाकली. ही आई तिथेच देवाची स्तुती करायला लागली. तोंड उघडून स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. त्यांच्यामध्ये एक मोठा बदल झाला. ती प्रार्थना त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल घेऊन आली, कारण मी प्रार्थना केली म्हणून नाही, तर देवाची उपस्थिती होती. पवित्र आत्म्याची उपस्थिती, ती दिलासा देणारी उपस्थिती त्यांच्या अंतःकरणात आली. यांनी सांगितलं की त्यांनी आपल्या मुलांना बोलावलं आणि म्हणाले, इतक्या दिवसांपासून अनेक लोकांनी बोलून दाखवलं, मला वचनं वाचून दाखवलं, पण माझं मन काही शांत झालं नाही. पण आज जेव्हा पवित्र आत्म्याची उपस्थिती माझ्यावर उतरली तेव्हाच सगळी चिंता दूर झाली आणि तो भार माझ्यापासून निघून गेला. मी अगदी आनंदित झालो. एक दिलासा माझ्या अंतःकरणात आला. एवढंच, आता त्या अंतःकरणावर पुन्हा त्याचा परिणाम होणार नाही. जेव्हा अंतःकरणात विचारांची गर्दी होते तेव्हा देवाची दिलासा आपल्यामध्ये यायला हवा. आज तुम्हाला या परमेश्वराचा दिलासा हवा आहे. त्याची उपस्थिती तुम्हाला भरून टाकावी म्हणून मी प्रार्थना करणार आहे. पवित्र आत्म्याचा दिलासा तुमच्यामध्ये निर्माण व्हावा म्हणून प्रार्थना करणार. सांत्वनादाता असलेल्या पवित्र आत्म्याची उपस्थिती तुम्हाला व्यापून टाकावी म्हणून मी प्रार्थना करणार आहे. हृदयावर हात ठेवा आणि प्रार्थना करा. प्रभू, मला सांत्वनाची गरज आहे. माझं अंतःकरण जखमी झालं आहे. मी खूप दुःखी आहे. काय करावं हेच समजत नाही. मला दिलासा दे. प्रार्थना करा, प्रार्थना करा. प्रभू, अश्रूंनी भरलेल्या या मुलाकडे पहा, या मुलीकडे पहा. मन चिंतेने भरलेलं आहे. आनंद नाही, शांती नाही. प्रभू, काय करावं हेच समजत नाही. प्रार्थनाही करता येत नाही. तुझं सांत्वन माझं हृदय भरून टाको. आत्म्याच्या उपस्थितीने या मुलाला आणि मुलीला भरून टाक. सर्व प्रकारच्या दिलासाचा देव, तुझ्या दिलासाची उपस्थिती तिला व्यापून टाको आणि पवित्र आत्म्याची उपस्थितीही तिला व्यापून टाको. आता त्या चिंता दूर जाव्यात म्हणून दिलासा तिचं हृदय भरून टाको, भरून टाको, भरून टाको. या मुलाला, या मुलीला भरून टाको. त्या जखमा सगळ्या ब्या होवोत. येशूच्या नावाने, प्रभू येशूच्या नावाने शांती मिळो. आमेन, आमेन.